नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय नमस्ते महाराष्ट्र. सुरुवातीला बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती निलंबनाची वेळ का आणि वाहतूक व्यवस्था खासगी केल्यावरती फायद्यात येतात असं सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवरती टीका करण्यात आली आहे. एसटी संपाचा तिढा हा सोडवावाच लागेल असं देखील सामनाच्या अग्रलेखातून आज म्हणण्यात आलंय. वाहतूक खासगी केल्यावरती ते फायद्यात येतात आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती निलंबनाची वेळ का येते असा सवाल आज विचारण्यात आलाय सामनाच्या अग्रलेखातून. आणि एसटीचा तोटा हा वाढत जातोय. एसटी चालवायची की बुडवायची असे प्रश्न सामनातून आज उपस्थित करण्यात आलेले आहेत. सामनाचा आजचा अग्रलेख हा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती आधारित आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर निलंबनाची वेळ का, वाहतूक व्यवस्था खासगी केल्यावर फायद्यात येतात. सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवरतीच टीका करण्यात आली आहे आणि एसटी संपाचा तिढा हा सोडवावाच लागेल. एसटी संपाचा तिढा कामगारांना मोडायचं का या मथळ्याखाली एअर इंडिया तोट्यात गेल्यानं शेवटी विकायला काढावी लागली. प्रत्येक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर लिलावाचीच वेळ का यावी. या वाहतूक व्यवस्था खासगी हातात जातात तेव्हा फायद्यात येतात. एअर इंडिया तोट्यात चालवायला टाटा यांनी घेतलेली नाही हे लक्षात घ्यायला हवं. पण उत्तम व्यवस्थापन आणि सदैव गृहपाठाशिवाय भंगारातून सोन्याचं धूर काढणं शक्य नाही. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन केलंय. या संवेदनशील प्रश्नी विरोधकांनी सुद्धा राजकीय पोळ्या भाजू नयेत. एसटी कर्मचाऱ्यांनी सबुरीनं घ्यावं आणि एसटी संपाचा तिढा हा सोडवावाच लागेल. कारण एसटी सारख्या लालपरीची आजही आपल्या राज्यातील मोठ्या लोकसंख्येला गरज आहे. काळ बदललाय, पिढी बदलली हे तर खरंय. तेव्हा एसटी बदलली तर भंगारही धावू लागेल असं सामनाच्या आज अग्रलेखात म्हणण्यात आलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी केलाय. तर दुसरीकडे संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करायला सुरुवात झाली आहे. 2 दिवसात सरकारनं राज्यातील विविध आगारातील 918 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय. मंगळवारी तर 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आणि बुधवारी आणखी 542 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चिघळलाय. राज्यभरातील अनेक डेपोमधून कित्येक दिवस एकही बस बाहेर पडलेली नाही. एसटीच्या बसेस 100% बंद असल्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागतोय. परिणामी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 918 एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे महामंडळाकडून. तशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. कामावर हजर राहण्याचे आदेश महामंडळानं दिलेले आहेत. संपावर जाऊ नये असं देखील आवाहन करण्यात आलेलं होतं. मात्र तरी देखील हे आदेश झुगारून एसटीचे कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत, आपल्या निर्धारावरती ठाम आहेत. आणि म्हणूनच एसटी महामंडळाकडून आता जवळपास हजारो एसटी कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती तोडगा काढण्यात सरकारला अद्यापही यश काही आलं नाही. काल तर एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत परिवहन मंत्र्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कृती समितीनं संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज पुन्हा सरकारची कृती समितीसोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपावरती आज तरी तोडगा निघणार का हे पाहावं लागणार आहे. दरम्यान आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे सुरूच आहे. कर्मचारी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरती ठाम आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आपलं आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. दरम्यान एसटी संपामुळे ग्रामीण भागापासून इतरही भागात संपूर्ण राज्यभरात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सदाभाऊ खोत जे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते काही कामगारांना घेऊन माझ्याकडे आले होते आणि त्यांनी देखील ही मागणी केली की राज्य शासनामध्ये एसटीचं विलीनीकरण करा. परंतु त्यांना हे समजून सांगितलं की 1-2 दिवसात हा प्रश्न सुटणारा नाहीये.
या बाबतीमध्ये कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आपण आपलं म्हणणं जाऊन त्यांच्यासमोर मांडा आणि मग त्यांच्यासमोर जे काही आपले विषय आहेत त्याच्यावरती अभ्यास करून राज्य शासनाने कोर्टाने जी समिती नेमलेली आहे ही समिती आपला अहवाल देईल आणि त्याप्रमाणे राज्य शासन निर्णय घेईल. या आमच्या चर्चा झाल्या. हा सम चालू राहील कारण अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मंत्री महोदयांना त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडे त्यांना विचारावं लागेल, मुख्यमंत्र्यांशी त्यांना चर्चा कराव्या लागतील. आम्ही उद्याच्याला परत एकदा ही बैठक होईल. या राज्याचे विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहाची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. या कामगाराच्या वतीनं उद्याच्या बैठकीची चर्चा करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही विरोधी पक्षनेत्यांना करणार आहोत. तोपर्यंत ज्या काही आम्ही त्यांच्यासमोर चर्चा केला त्याविषयी परिवहन मंत्री आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि उद्याच्याला दुसरी चर्चेची फेरी झाल्यानंतर मग आम्ही कामगारांच्या बरोबर निर्णय घेऊन सम पुढे कशा पद्धतीने हाताळायचा याबाबत निर्णय घेऊ. याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. मुंबईतून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत तर पुण्यातून चंद्रकांत फुंदे आहेत. सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाऊयात. विशाल, आझाद मैदानावर आज देखील मोठ्या संख्येनं एसटीचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे देखील स्वतः आहेत. कालची तर कृती समितीसोबत सरकारची बैठक झाली जी निष्फळ ठरली. आज पुन्हा एकदा होते. या आजच्या बैठकीकडून सुद्धा आज या कर्मचाऱ्यांना खूप अपेक्षा आहेत, कुठेतरी आमच्या मागण्या मान्य होतील आणि हा संप मिटेल. श्वेता, नक्कीच खरं तर या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की याच्यावरती तोडगा लवकरात लवकर काढण्यात यावा. कारण का या संपामध्ये फक्त पुरुषच नाही तर महिलासुद्धा सहभागी झालेल्या आहेत. मुंबईमध्ये अनेक गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतोय, गैरसोय होते असं सुद्धा या कर्मचाऱ्यांचं मत आहे. आणि आत्ता आपण जर आझाद मैदानचा पाहिलं तर कर्मचारी जे आहेत हे मोठ्या संख्येनं आझाद मैदानकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या दिशेनं आता ग्रामीण भागातील एसटी कर्मचारी जो आहे तो आपल्याला एक न्याय मिळेल या आशेनं जो आहे हा आझाद मैदान या परिसरात येऊ लागलेला आहे. खरं तर आपण पाहिले भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतसुद्धा या कर्मचाऱ्यांबरोबर होते. ते काही वेळ झाला आता या ठिकाणून निघून गेलेले आहेत. थोड्या ते पुन्हा या ठिकाणी येतील. मात्र हे कर्मचारी जे आहेत हे आपल्यासोबत आहेत. मागणी अत्यंत रास्त आहे. एकीकडे निलंबनाची कारवाईसुद्धा केली जाते. अशातच ह्या सगळ्या कुटुंबाला घेऊन अनेक कर्मचारी जे आहेत ते आझाद मैदानमध्ये आलेले आहेत. कारवाई केली जाते, निलंबनाची कारवाई होते. वाटतं आजच्या बैठकीत काहीतरी याच्यावरती तोडगा निघेल. आम्हाला वारंवार अपेक्षा असतात की बैठकी होतात, चर्चा होतात, काहीतरी तोडगा निघेल. पण सरकार अजिबात संवेदनशील नाही आमच्याबद्दल. आमचे दिवाळीपासून आंदोलन चालू आहेत, आम्ही दिवाळी केली नाही. त्यानंतर आम्ही आझाद मैदानावर आहोत. बघा आमची काय अवस्था आहे. वारंवार सरकार आम्हाला काल पण चर्चेला बोलवलं पण केवळ औपचारिकता केली. आमच्याबद्दल ते काही संवेदनशील आहेत असं वाटत नाही. आम्ही आता असं विचार करतोय की नेमकं सरकारला पाहिजे काय. विरोधी पक्ष सर्व आमच्या बाजूने आहे. सरकारमधील तिन्ही पक्षही म्हणतात की तुमचे प्रश्न बरोबर आहेत, आम्ही सोडू. मीडिया तुम्ही आमचे वारंवार कव्हरेज दिवाळीपासून करत आहात. सामान्य जनता म्हणते की यांचे प्रश्न बरोबर आहेत, काहीतरी करायला पाहिजे. मग नेमका प्रॉब्लेम काय. अमेरिकेची मदत पाहिजे की आमचा प्रश्न सोडवायला. प्रॉब्लेम काय, कुणाला विचारायचं आहे, कशाची वाट बघतायत मुख्यमंत्री. आमचा अंत पाहू नका. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. आज आम्ही इथं बसलोत, उद्या आम्ही मंत्रालयात बसू, परवा आम्ही तुमच्या घरासमोर येऊन बसू. कृपया आमची विनंती की आमचा अंत पाहू नका. आमच्या मागण्या काही गैर नाहीत. राज्य शासनातील इतर आमच्या लायकीचे आमच्या बरोबरचे लोक आहेत त्या लोका इतकेच आमची मागणी आहे. आणि आमची एस टी लालपरी जी आहे स्वायत्त महामंडळ म्हणून तिला सावत्रपणाची वागणूक दिली जाते आणि तिचं कुरण करून ठेवलं आहे फक्त खाण्यासाठी. मग याला एकच पर्याय, हे जर राज्य शासनात गेलं तर ह्याच्यावर हजारो कोटीचे कर जे महामंडळाकडून शासन घेतं ते बंद होतील आणि त्याच्या योग्य जनतेला चांगल्या सुविधा देता येतील, चांगल्या गाड्या येतील, चांगले अधिकारी येतील, प्रशिक्षित अधिकारी येतील. कमी पगार असल्यामुळं मॅनेजमेंटमध्ये चांगले अधिकारी येत नाहीत, ते चांगले अधिकारी येतील. आणि शक्य आहे जर कर कमी झाले तर प्रवासी तिकीटही कमी होईल. जिथं 100 रुपये तिकीट आहे तर 60 रुपये होईल. मग ह्या सर्वांना एकच पर्याय आहे की राज्य शासनात विलिनीकरण करणे. आम्ही संयमानं जात आहोत, अहिंसा मार्गाने करत आहोत, पण आमचा संयम आता सुटत आहे. सरकारला आमची विनंती आहे की आमच्याकडून काही आता इथून पुढे कायदा आमच्या हातात घेण्यात आला आणि काही चुकीच्या गोष्टी घडल्या, आम्ही तुमच्या घरापर्यंत आलो तर त्याला पूर्णतः तुम्ही जिम्मेदार असाल. परत आम्ही सरकारला विनंती करतो आहे की संवेदनशील व्हा. आम्ही तुमचेच मतदार आहोत, तुमच्याच महाराष्ट्रातले आहोत, मराठी माणसं आहोत. तुम्ही मराठी माणसाचे कणवाळू आहात असं दाखवता. मग तुम्ही एकदा सिद्ध करा.
उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की तुम्ही सिद्ध करा, तुम्ही मराठी माणसाचे गरिबाचे कैवारी आहात आणि राज्य शासनात आमचं विलिनीकरण करा. सामनामध्ये आज असं म्हणण्यात आलेलं आहे की जरा एस टी कर्मचाऱ्यांनी सबुरीनं घेतलं पाहिजे. एस टी कर्मचाऱ्यांना सबरून आणि किती दिवस घ्यायला पाहिजे. गेली 14 दिवस झालं आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय. इथं आझाद मैदानामध्ये आम्ही दिवस रात्र आमची वैऱ्याची करतोय, एवढा संघर्ष करतोय. मग एवढा संघर्ष करून सुद्धा मुख्यमंत्री महोदय आम्ही किती संवेदन राहायला पाहिजे. म्हणून आम्हाला कधी कधी असं वाटायला लागलं या महाराष्ट्रामध्ये काय तालिबानी राजवट लागू झाली की काय. म्हणून मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांना मी विनंती करतो की बाबा आमचं कुठंतरी आम्हाला न्याय द्या किंवा आम्हाला या राज्य शासनामध्ये विलीन करून आमचे प्रश्न सोडवा. नक्कीच श्वेता, आपण पाहतोय की ह्या कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की आता आमचा अंत पाहू नका. आज आम्ही आझाद मैदानपर्यंत पोहोचलेलो आहोत. जर मागणी पूर्ण नाही झाली तर मंत्रालयात येऊन बसू आणि मंत्रालयात आल्यानंतर सुद्धा आमची जर मागणी पूर्ण नाही केलात तर तुमच्या घरापर्यंत येऊ असा पवित्रा जो आहे हे आता आंदोलकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. श्वेता, विशाल, या आंदोलनाकडे, या संपाकडे आपलं असंच लक्ष असेलच मुंबईतल्या या सगळ्या परिस्थितीवरती. आपण आता पुण्यामध्ये जाणार आहोत कारण तिथे खासगी वाहतूकदारांनी एक निर्णय घेतलाय आणि संपाला पाठिंबा देण्यासाठी खासगी वाहतूक ही डेपोतून बंद करणार असल्याचं कळतंय. सकाळी 10 वाजल्यानंतर खासगी बसेस एसटी आगाराच्या बाहेर पडणार आहेत आणि पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा 4था दिवस आहे. रात्री सर्व आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेटच्या बाहेर काढण्यात आलं. रेस्ट हाऊस रिकामं केलं गेलं आणि कर्मचारी आक्रमक झालेत आणि खासगी बस संघटनेनं हा निर्णय घेतलेला आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यातून आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, कालपर्यंत जे काही परिस्थिती होती ती आज थोडीशी बदललेली दिसतेय, काय बदल झालेत? सॉरी श्वेता, मी पहिल्यांदा अपडेट देईल काल दिवसभरात काय झालं आणि आता काय होतं. काल दिवसभरात ही लोक आहे ना ह्या इकडे बसत होती. प्रशासनाने त्यांना तिथे पोलीस बाहेर काढलेलं आहे. हा पहिला बदल. सगळी लोक मुक्कामाला राहायची त्याची ते रात्री त्यांनी बंद केलं आणि त्यांना बाहेर काढलं. त्यामुळे रात्रभर थंडीत कुडकुडत इथं बाहेर पडलेले. ही एक दुसरी गोष्ट. आणि गाड्या काल आत घातल्या होत्या. मग त्यातनं काही रोज झालं आणि कोल्हापुरात 2-3 गाड्या फुटल्या खासगी बसवाल्यांच्या. म्हणून त्यांनी खासगी बसवाल्यांनी आता असा दावा केला की आम्ही 10 नंतर हे गाड्या बाहेर काढणार. जेव्हा बाहेर काढतील तेव्हाच ते खरंय. कारण त्यांनी काल गाड्या आत घातल्या. त्यामुळे ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये संपर्काने एक रोष आहे. किती नाही म्हणलं तरी. मला सांगा, या गाड्या आता ते म्हणतात आम्ही बाहेर काढणार. काल त्यांच्या 3-4 गाड्या फुटल्या कोल्हापुरात. हे संघर्ष अटळ होताना दिसतोय मला. काल तुम्ही म्हणले ते होणार नाही. आम्ही संयमानेच संघर्ष करत आहोत. संयमानेच आम्ही शांततेनेच बसलेलो आहोत. प्रथमतः मी खाजगी प्रवासी वाहतूकचे अध्यक्ष बाबा शिंदे यांचे आभार मानतो की त्यांनी एसटी स्टँडमध्ये जे बस लावून भरण्याचं काम चालू केलं होतं काल सकाळी 10 वाजल्यापासून, ते आज सकाळी 10 वाजता ते बंद करणार आहेत, गाड्या बाहेर भरणार आहेत. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि आमच्या संघर्षाला त्यांनी पाठिंबा दिलाय त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. दुसरा एक महत्वाचा, प्रशासन तुमच्याकडे दोन्ही बाजूने, एकीकडे तुमच्यावर दडपशाही सुरू आहे. तुम्हाला गेटच्या बाहेर काढलं, तुमचं रेस्ट हाऊस बंद केलं, कुलूप लावलं, तुम्हाला निलंबन कारवाई, आणि दुसरीकडे चर्चाही करते. काल कृती सोबत बैठक झाली, नंतर सदाभाऊ खोत पडळकर यांच्यासोबत बैठक झाली. तुमचे नेते नेमके कोण? आमचे नेते सदाभाऊ खोत आहेत, पडळकर साहेब आहेत, विजयकुमार हे राजकीय गुजर नेते झालेले. आहेत. असू देत ना, पण त्यांनी आम्हाला सपोर्ट केलाय ना. मग सपोर्ट केलाय आमच्यासाठी. ते आज लढ्यात उतरलेत ना. मग कृती समिती, कारण कृती समितीचा संबंध नाही. कृती समितीचं काही घेणं देणं नाही. कृती समितीच्या 17 संघटना बाद झालेल्या आहेत. त्यांच्याशी आमचा संबंध कुठलाही राहिलेला नाही. कारण त्यांनी आतापर्यंत सगळी मागणी जी केली ती चुकीची केली आणि कामगारांना झोपेत ठेवलेलं आहे. कृती समितीचा संबंध नाहीये. म्हणजे श्वेता बघ, हा संघर्ष मिटवताना खरा संघर्ष हा उभा राहणार आहे. मला जे दिसतंय ते समोर, मला जे दिसतंय ना ते हे दिसतंय. कारण सरकार म्हणून आम्ही गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करणार नाही, कारण ते राजकीय नेते आहेत, भाजपचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. मग संघटनेनं पुढे बोलावलं, पण हे कामगार म्हणतात आम्ही आमच्या संघटनेवर विश्वास नाही. मग चर्चा पुढे जाणार कशी ना, संप मिटणार कसा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतोय. आम्हाला कृती समिती ह्या विषय आमच्यासाठी काही सुद्धा म्हणजे मायनस ठेवत नाही आमच्यासाठी. तो आम्ही जे कोणी आहोत ना, आज आम्ही सगळे कामगार म्हणून जे आम्ही करतोय तेच आमचं सर्वात मोठा मुद्दा तोच आहे. आणि जे काही आज निर्णय होणार आहे तो आम्हाला कामगारांना विचारात घेऊन आमचं जे म्हणणं आहे ते आमचं स्वतःचं ऐकूनच आमचा निर्णय झाला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे. तुमची काय म्हणजे आता पुढे जाणार कसं आहे?
कोंडी कशी फुटणार? कोंडी फुटण्याचं म्हणजे कसं, राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन, महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या बाबतीत लवकर निर्णय घेऊन लवकर घ्यावा. 10 मिनिटात त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही 11व्या मिनिटाला गाडी चालू करू अशी आमची इच्छा आहे. काय तुम्ही काहीतरी सांगत होते? मला हे सांगायचं आहे का शिवसेनेचा एजंट असतो का मराठी माणूस जगला पाहिजे, मराठी माणूस वाचला पाहिजे. त्याने नेहमीच मराठी अस्मितेचं राजकारण करून वोटिंग मिळवलेलं आहे. मग आता यांना मराठी माणूस दिसत नाही का? बरं हे का म्हणतात हे का विरोधी पक्षाला तुम्ही बरोबर घेऊन राजकारण करत आहे? अहो आम्ही राजकारण त्यांच्यामुळे करत नाही. आमची आर्थिक विवंचना झालेली आहे. मुलाबाळांचं शिक्षण होत नाही व्यवस्थित, घरादारात खायला काही नाही. आम्हाला ह्या बुद्धीने आम्हाला संपात उतरवलेलं आहे. त्यांच्या राजकारणाने नाही का, त्यांचं राजकारण करायचं त्यांच्या पाठीमाने नाही उतरलेलो आम्ही. आमच्या स्वतःच्या हालापेष्टामुळे आम्हाला खूप त्रास होतोय म्हणून आम्ही म्हणणं असं आहे की आम्ही भाजपच्या पाठींवर उतरलेले नाही, आमची स्वतःच ताकद होती. सगळ्या कामगारांचं तेच म्हणणं आहे. मुद्दा असा आहे, पुन्हा एकदा मला सांगा, आता सरकारने चर्चा कोणाशी करावी असं तुम्हाला वाटतं? सरकारने चर्चा सर्व कामगारांशी करा. आम्हाला कुठला पक्ष नको, काही नको. आमची एवढीच विनंती आहे, फक्त शासनात विलिनीकरण लवकरात लवकर करावं काय, आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा. आम्हाला युनियन नको, कोणी पक्ष नको. पण एक कोणीतरी शिष्टमंडळ तयार करावं लागेल ना त्याला. सरकार शिष्टमंडळ आम्ही तयार करू ना, आमचे कामगार तयार करते शिष्टमंडळ. आज काल एक महिला जय महाराष्ट्रावर रटली. मुद्दा असा आहे मुंडे साहेब, चर्चा ज्यावेळेस सुरू होईल, आता कुठेतरी सरकार 2 पाऊल पुढे यायला तयार आहे, तुम्ही 2 पाऊल मागे यावं लागेल. सरकार म्हणते पाहिजे तर पगारवाढीचा आम्ही निर्णय घेऊ शकतो, पण तुर्तास नाही. पण विलिनीकरण सध्या शक्य नाही 2-3 महिन्यात. मग कोंडी कशी फुटणार? मी वारंवार सांगतोय की विजयकुमार गुजर जे आहेत त्यांनी लेखी संपाचं पत्र दिलेलं आहे. 3 तारखेपासून संपाचं नोटीस त्यांचं आहे. सदावर्ते त्यांच्या बाजूने उभं राहिलेले आहेत. विजयकुमार गुजर आणि सदावर्ते साहेब आणि आता पडळकर साहेबांनी आणि सदाभाऊ खोतनी पाठिंबा दिलाय. कालपासून ते आमच्या संपामध्ये सहभागी झालेत. आम्हाला न्याय मिळण्यासाठी तेही उतरलेत. या चौघांशी तिथं सरकारने कमिटमेंट करून शासनात विलिनीकरण 12 आठवड्यात म्हणतात ना, 24 आठवड्यात करू देत, पण शासनात विलिनीकरण करण्यासाठी त्यांनी फक्त लेखी स्वरूपात द्यावं. आम्ही ही सगळी 12 आठवड्यात करतो म्हणून लेखी द्यावं. मी स्वतः बघितलं, कामगारांचं म्हणणं आहे. मला जे दिसतंय ते पुढं याच्यात तिढा हाच उभा राहणार आहे. चर्चेदरम्यान तोडगा काढताना चर्चा कोणासोबत करायची, कारण कृती समिती आहे, त्यात मान्यताप्राप्त संघटना आहेत, त्याच्यावर या कामगारांचा विश्वास नाही. मग पुन्हा या कामगारावर आरोप होता की हे भाजप पुरस्कृत आंदोलन आहे, भाजपचे नेते पुढे करतायत, त्यात मग सरकार फायदा घेणार. मग पुढे काय, मला सध्या तरी कुठलाही तोडगा दिसत नाही आजच्या दिवसापुरता. याच्यात चर्चा कोणाशी करायची, कोण करणार? जी, चंद्रकांत आणि विशाल दोघांचेही धन्यवाद. मुंबई आणि पुण्यातल्या या संपासंदर्भात दिलेल्या माहितीसाठी. पुण्यामध्ये तर खासगी वाहतूकदारांनी आता स्वारगेट डेपोमधून बस देखील बाहेर काढलेल्या आहेत. त्यांनी देखील संपाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता प्रवाशांचे खऱ्या अर्थानं हाल होणार आहेत की आता महामंडळाच्या बसेस सुद्धा नाहीत आणि प्रायव्हेट बसेस सुद्धा नाहीत, अशी व्यथा आता प्रवाशांची आज असणार आहे. गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यातल्या 11 डेपोमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांपुढे अनेक प्रश्न सध्या आहेत. यामध्ये मुलांसह घरातल्या महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. एका मुलीनं ज्या व्यथा मांडल्या आहेत ती म्हणते, माझे पप्पा एसटी कर्मचारी आहेत, त्यांना केवळ 12,000 रुपये पगार आहे. दिवाळीसाठी त्यांना 2,500 देण्यात आले. 2,500 रुपयांमध्ये आम्ही काय करायचं? आम्हाला साधे कपडे सुद्धा घेता आले नाहीत. शाळेसाठी लवकर फी भरता येत नाही, त्यामुळे शिक्षकांचं अनेक वेळा ऐकून घ्यावं लागतं. कधी कधी वर्गाबाहेर देखील थांबावं लागतं. याच मंत्र्यांच्या मुलांसोबत असं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं, असा संतप्त सवाल एका कर्मचाऱ्याच्या मुलीनं विचारलाय. विलिनीकरण झालंच पाहिजे. माझे पप्पा इथं 8 दिवस झाले येते, रात्रंदिवस कष्ट करून त्यांना जर पगारच मिळत नसेल तर काय करावं आम्ही तरी. माझ्या पप्पांना 12,000 रुपये डेली म्हणजे महिन्याला पगार पडतो आणि ह्या दिवाळीमध्ये तर पगारही नाही आला. आमची दिवाळी अशीच आहे, ना कपडे नाही, घरात फराळ नाही, काहीच नाही. आम्हाला काही घ्यायचं असल्यावर 10 वेळा विचार करावा लागतं का घ्यावा का नाही. त्यांच्या पुढे जायचं आणि शांत बसायचं. इथूनच घराच्या विचारताना 10 वेळा विचार करावा लागतो. आम्हाला सरकारमध्ये विलिनीकरण पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन बंद पडू नये. मालक हे ते मुंबईला गेलेले इथं, त्याच्यामुळे आम्ही घरचे सगळे, मुलगी, आम्ही सगळे इथं येऊन बसलेलो आहेत. आमची फार म्हणजे आर्थिक परिस्थिती फार डबघाईला आलेली आहे. त्याच्यामुळं सरकारने थोडा विचार करावा. सिलेंडर इतकं महाग झालं आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, भाज्यांचे वाढलेत. आम्ही कसं भागविणार? आणि नोकरीला गुंतून असल्यामुळं दुसरंही काही करू शकत नाहीत.
विलिनीकरण ही प्रमुख मागणी आहे आमची आणि आजपर्यंत शासनाने आमचं कुठलीच प्रकारची दखल घेतली नाही. उलट आमच्यावर कारवाई करण्याचे कार्यक्रम यांनी चालू केलेला आहे. परंतु आम्ही माझं ह्या प्रशासन आणि शासनाला सांगायचं आहे की आमच्यावर कुठलीही कारवाई केली, अगर निलंबन केलं किंवा सस्पेंड केलं की जेलमध्ये टाकलं तरीसुद्धा आम्ही या कुठल्याच कारवाईला घाबरणार नाही. आणखी एका एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची व्यथा आपण पाहणार आहोत, कारण लातूरमधील राहुल देशपांडे यांचं देखील संपामध्ये सहभाग घेतल्यामुळे निलंबन करण्यात आलंय. राहुल देशपांडे हे लातूर आगारात गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र यांच्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर घराची कळा अंगण दाखवतं या म्हणीप्रमाणे. विशेष म्हणजे राहुल यांचे वडील सुद्धा एसटी ड्रायव्हर होते आणि वडिलांनी घेतलेली 10/14ची जागा हीच त्यांची काही ती संपत्ती आणि कमी पगार, त्यामुळे ते देखील आर्थिक संकटात सापडले. आमचे सासरे एसटी मध्ये होते, त्यांनी ही जागा घेऊन ठेवली होती. पगारी कमी असल्यामुळे बांधू शकले नाहीत ते पण. आणि आम्ही आता ही माझं गळ्यातलं सोनं मोडून ही पत्राचं केलंय भाडं वाचवण्यासाठी. आणि आता हे आंदोलनाला बसले होते पण ती सस्पेंड झाले आणि आता पगार सस्पेंड झाल्यावर तर कसं करायचं, कसं जगायचं, आता पगारी कमी आहेत. एस टीमध्ये वाहक म्हणून काम करत आहे. सध्या मला 12 वर्ष झाले लागून. माझ्या हातात कमीत कमी 5,000 रुपये 5,500 ते 5,500 रुपये खर्च वजा जाता येतोय. हा फ्लॅट माझ्या वडिलांनी घेऊन ठेवला होता, त्यामुळे मी पत्र सेट केलं, त्यासाठी लोन काढलं होतं. आज एस टीचं माझ्या अंगावर 5 ते 5.5 लाख रुपये लोन आहे सध्या. त्या सगळं कटून माझ्या हातात 5-5.5 हजार रुपये पगार येतो. त्यामध्ये माझ्या लेकराबाळांचं माझं हे भागत नाहीये त्याच्यामध्ये. ब्रेकनंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्रमध्ये. पुढची महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. सोलापूर शहर भागात इयत्ता 8वी ते 12वी तर ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार आहेत. सर्व शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केलेली आहे. सोलापुरात दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये परिस्थितीनुसार त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. शहरामध्ये इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होत आहेत, तर ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 12वीचे वर्ग सोलापुरात सुरू होत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळांची साफसफाई, सॅनिटायझेशन ही सगळी प्रक्रिया करून विद्यार्थ्यांच्या सुद्धा आरोग्याची सगळी काळजी घेऊन, ज्याप्रमाणे त्यांचं टेम्परेचर चेक करून किंवा ऑक्सिजन लेवल चेक करूनच, सॅनिटायझर हातावर देऊनच मग शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना बसताना सुद्धा अंतर ठेवूनच बाकावरती बसायला दिलं जातंय. सोलापुरातून आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत. सागर, सोलापुरातल्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा शाळा दिवाळीच्या सुट्टीनंतर ज्या सुरू होत आहेत त्याबद्दल काय माहिती? खरंय, आपण पाहतोय की कोरोनाच्या कालावधीनंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यभरातल्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये सोलापूरचा देखील समावेश होता. सोलापूर शहरामध्ये 5वी ते 12वी अशा शाळा त्यावेळी सुरू होत्या. मात्र आता दरम्यान दिवाळीनंतर 8वी ते 12वी पर्यंत हे जे वर्ग आहेत ते या ठिकाणी आजपासून सुरू झालेले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये 5वी ते 12वी पर्यंत हे वर्ग सुरू झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आहे. कारण मागच्या 1.5 वर्षामध्ये कोरोनामुळे त्यांची शाळा झालेल्या नव्हत्या आणि ऑक्टोबरमध्ये सुरू झाली आणि 10 दिवसांमध्येच त्यांना पुन्हा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेऊन आता पुन्हा एकदा शाळेत आलेले आहेत. नक्की वातावरण कसं आहे, विद्यार्थी, शिक्षक यांना देखील काय वाटतं या सगळ्या सुट्टीच्या नंतरचा हा पुन्हा एकदा माहोल शाळेचा सुरू झालेला आहे. सर, मला सांगा, काय उत्साह आहे, कशा पद्धतीची तयारी केली गेलेली आहे आपल्याकडून? दिवाळीनंतरच्या शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे शाळेतील सर्व मैदानाची स्वच्छता केली, वर्गातील स्वच्छता केली आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली. त्याच्यानंतर ताप आपलं थर्मामीटर चेक करून, टेम्परेचर चेक करून विद्यार्थ्यांना आतमध्ये घेण्यात आले. आपण पाहतोय सर्व ज्या काही नियम आहेत कोविडचे ते पालन केलेले आहेत. मॅडम, कसं वाटतं आता पुन्हा एकदा शाळा सुरू झालेली आहे, दिवाळीच्या सुट्ट्यानंतर विद्यार्थी आलेले आहेत? शासनाच्या आदेशानुसार 4 ऑक्टोबर पासून तर शाळा सुरू झालेली होती 8वी ते 12वी. त्याच्यानंतर एक 10 दिवसांची सुट्टी उपभोगून विद्यार्थी पुन्हा उत्साहाने, कारण विद्यार्थ्यांना शाळेपासून ते लांब गेलेले होते आणि शाळेत यावंसं वाटते त्यांना, कारण ही मुलं मोठी आहेत 8वी ते 12वीची आणि अत्यंत उत्साहाने ते आता शाळेमध्ये हजर झालेले आहेत.
ऑनलाईन शिक्षणापासून आता तुमची देखील सुटका झालेली आहे, कारण तुम्हालाही शिक्षण द्यावं लागत होतं ऑनलाईन. कसं वाटतं? ऑनलाईन शिक्षणापेक्षा हे ऑफलाईन शिक्षण, कारण समोर विद्यार्थी असणंच महत्वाचं आहे. कारण प्रत्येकाकडे मोबाईल उपलब्ध नव्हता, अनेक अडचणी त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. पण शाळेमध्ये आल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल, म्हणजे हा उद्देश खूपच चांगला आहे शासनाचा. निश्चितपणे आपण पाहतोय विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. ताई, काय सांगशील, कसं वाटतंय आता पुन्हा एकदा दिवाळीनंतरच्या सुट्ट्यानंतर तू आलीस? मला असं वेगळंच वाटते, कारण जे ऑनलाईन समजत नव्हतं ते ऑफलाईन समजत आहे आणि फोनची अडचण येत होते, त्यामुळे प्रॉब्लेम होत होता. आता मस्त वाटते कॉलेज चालू झाल्यानंतर, म्हणजे सगळं समजतंय. म्हणजे शिक्षक समोरासमोर शिकवलेले ते चांगलं समजतंय. ओके, तुझा काय वाटतंय रे? दिवाळीनंतर तू पहिल्यांदाच आली शाळेमध्ये, काय खूप आनंद वाटतंय. जसं ऑनलाईन समजत नव्हतं काही, पण ऑफलाईन सगळं समजतंय. आणि कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारच्या मी सोय केलेली आहे, सॅनिटायझर, मास्क, ह्याचा खूप आम्हाला आनंद आहे. ओके, ताई, कितवीला आहेस तू आणि कसं आता तुझं शिक्षणाचं बरेच दिवस गॅप पडलेला आहे, आता काय वाटतंय? आता ऑफलाईन शिक्षण आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे, मित्रमैत्रिणी दिवाळीत आणि आता पुन्हा शाळेत भेटलाय का सगळं? हो सर, खूप छान वाटतंय शाळेत आल्यामुळे. मी 10वीत शिकत आहे. मित्रमैत्रिणींना पण एवढ्या दिवसांनी मिळून खूप आनंद झाला. ऑनलाईन मध्ये जेवढं कळत नव्हतं, ऑफलाईन मध्ये तेवढं खूप जास्त समजतंय शिक्षकांच्या समोर. आपण पाहतोय श्वेता की खरं तर विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह आहे आणि शिक्षकांमध्ये देखील उत्साह आहे, कारण ऑनलाईन कुठेतरी आता जो काही पद्धत होती शिक्षणाची ती मागे पडली आणि आता पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने शाळा पूर्ववत सुरू झालेल्या आहेत. कोरोनाची भीती जी आहे ती कमी झालेली आहे, मात्र नियमांचं पालन सर्व शाळा प्रशासनाकडून केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे सोलापुरात तर सगळी काळजी घेऊन आता दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू करण्याला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील सज्ज आहेत आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा. तिकडे दुसरीकडे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली आहे आणि राज्यातील 17 जिल्ह्यांमधील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही खूपच कमी झाली आहे. आणि या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातल्या शाळा सुद्धा आज उघडत आहेत, परंतु विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती असावी, गणवेश सक्ती असे काही निर्बंध नसतील अशी माहिती शालेय शिक्षण विभागानं दिलेली आहे. मात्र ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीच्या संपामुळे नाहक त्रासाला मात्र सामोरं जावं लागणार आहे, कारण बरेचसे विद्यार्थी हे एसटीनं प्रवास करून ग्रामीण भागातून शाळेमध्ये येत असतात, थोडा प्रवास करून. आणि सध्या एसटीचे कर्मचारी संपावरती आहेत, एसटीच्या गाड्या काही रस्त्यावरती फिरत नाहीयेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सुरू होणाऱ्या शाळेमध्ये हजेरी लावण्यासाठी थोडासा त्रास होऊ शकतो. आमचे प्रतिनिधी हैदर शेख चंद्रपुरातून आपल्या सोबत आहेत. हैदर, आज चंद्रपुरामध्ये ज्या काही शाळा सुरू होत आहेत, कोणकोणते वर्ग सुरू होत आहेत, कोणकोणत्या भागामध्ये, त्यासाठी काय काय नियम आहेत? दिवाळीच्या दुसऱ्या सत्राला दुसरा सत्र प्रारंभ होत आहेत. ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागात 8वी ते 12वी अशा वर्ग सुरू होत आहेत. कोविडचा भीती आहेत आणि त्यामुळे सगळी काळजी घेतली जात आहेत. यासोबतच आता एसटीचा जे संप आहे त्या संपाचा एक मोठा त्रास जो आहे तो ग्रामीण जे भागातून जे विद्यार्थी जे शहर भागात येत आहेत त्यांना होत आहेत. महत्त्वाचं, आपण FES विद्यालयामध्ये आहो. या विद्यालयातील जी मुली आहेत त्या बऱ्याच मुलीच्या सामान्य घरातल्या ते ग्रामीण भागातून येतात आणि त्या तिथून येत असताना बसेस बंद आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काय त्रास होतो आपण त्यांच्याशी बोलूया. बेटा, बस येते, तू कशाने आली? कशा त्रास झाला? पैशाचे खूप त्रास होत आहे आणि घरच्या लोकांना पण त्रास होत आहे. आज तू कुठून आलेली आणि काय त्रास झाला सांग? मी दुर्गापूरवरून आली आहे आणि एसटी बंद असल्यामुळे ॲटो पण मिळत नाही आणि ॲटो पण मिळाला तरी तो खूप जास्त प्राईस घेतो आणि मग तेवढं येणं आम्हाला कठीण जाते खूप, म्हणून खूप त्रास होत आहे एसटी बंद असल्यामुळे. एसटी बंद, तू कुठून आली आणि कसा त्रास झाला तुला? मी ॲटोनी आली आहे. घरी पहिलेच पैशाच्या अडचणी चालू आहे आणि वरून ॲटोवाले पण खूप पैसे घेत आहे आमच्यापासून आणि आम्हाला याला खूप त्रास येतो. याच्यामुळे वर्गातल्या मुली पण येऊ शकत नाही. कुठून आलीस आणि काय त्रास झाला? मी हडसतीवरून आली आहे. मला ॲटो मिळण्यात खूप त्रास होते कारण की आमचा ग्रामीण विभाग आहे, त्यामुळे खूप अडचणी जाते. जेव्हा बस होती तेव्हा आम्हाला त्रास नव्हता, पण आता खूप त्रास होऊन राहिला आहे. माझ्या फ्रेंड्स पण येत नाही आहे बस नसल्यामुळे. वर्गाची संख्या खूप कमी झाली आहे. आपल्यासोबत शाळेचे शिक्षक सुद्धा आहेत. सर, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात, आज नेमकी कशी परिस्थिती आहे, बसचा फटका कसा पडतोय?
आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थिनी ग्रामीण भागातून एस टीने येत असतात, परंतु एस टीचा संप असल्यामुळे आज विद्यार्थिनींची संख्या फारच कमी आहे आणि त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्याच्यामुळे की सरकारनं विनंती आहे की त्यांनी या समस्येकडे लक्ष पुरवून लवकरात लवकर तोडगा काढावा, जेणेकरून विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये। आपण पाहिलं की हे सगळं बस संप असल्यामुळे सामान्यांना याचा मोठा फटका पडतोय। फक्त संपाचा त्रास हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि भाडे सुद्धा वाढलेले आहे, जे खाजगी प्रवास करत आहेत अशा पद्धतीनं आपल्याला त्रास बघत आहे। जी हैदर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। चंद्रपुरामध्ये शाळा सुरू होत आहेत ही एक चांगली गोष्ट एका बाजूला, मात्र दुसरीकडे एसटीच्या सुरू असलेल्या संपाचा मात्र विद्यार्थ्यांना त्रास होतोय। कोरोनामुळे गेली 1.5 वर्ष बंद असलेल्या जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पहिलीपासूनच्या सर्व शाळा या आजपासून सुरू होत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं लहान मुलांचा किलबिलाट आज शाळेमध्ये ऐकायला येणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे नियम पाळून सरकारनं शाळा सुरू करण्यास परवानगी दिली। 1.5 वर्ष घरी असणारे विद्यार्थी आज शाळेत जाण्यासाठी मात्र उत्सुक आहेत। जळगावातल्या भुसावळमधली ही दृश्य आहेत, तिथे सकाळी शाळेत हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी शाळेच्या आवारामध्ये जमलेले देखील दिसत आहेत। त्यांची बैठक व्यवस्था खास करण्यात आलेली आहे, व्यवस्थित अंतर सोडून आणि बाकीचे सगळे नियम पाळून। जळगावातल्या भुसावळमध्ये एकतर थंडीची चाहूल लागली आहे, त्याचसोबत दुसरीकडे दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळेचं जे दुसरं सत्र सुरू होतं ते सत्र आता विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रत्यक्ष हजेरी लावून सुरू करता येत आहे। त्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तर सज्ज आहेत। विद्यार्थ्यांना सगळ्या तपासण्या करून शाळेमध्ये घेतलं जात आहे। राज्यातल्या काही भागामध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू होत आहेत, त्या ठिकाणचा आपण आढावा घेतोय। जळगावातल्या भुसावळमध्ये देखील शाळेत हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी हजर आहेत। आता वाशिममध्ये काय स्थिती आहे तीही पाहूयात। कोरोनामुळे राज्यातील इयत्ता 1ली ते 4थीचे वर्ग 2019 पासून पूर्णपणे बंद आहेत आणि त्यामुळे ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत ते विद्यार्थी मात्र मागील 1.5 वर्षापासून शिक्षणापासून दूर आहेत आणि राष्ट्रीय शिक्षण दिनाचं औचित्य साधून वाशिममध्ये 1लीच्या पुढे सगळेच वर्ग आज सुरू केले जात आहेत। किशोर गोमासे आमचे प्रतिनिधी वाशिममधून आपल्या सोबत आहेत। किशोर, अगदी लहान मुलं सुद्धा शाळेमध्ये येणार आहेत, त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी ही शाळेची जबाबदारी आहे, कारण शाळेच्या वेळेमध्ये या मुलांची जबाबदारी ही संपूर्णपणे शिक्षकांवरती आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी काय वेगळी खबरदारी घेतली गेली आहे आणि शिक्षकांचं आणि पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं काय मत आहे? वाशिममध्ये आता दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आजपासून जवळपास जिल्ह्यातील 1380 ज्या शाळा आहेत त्या सुरू होत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये 1ली ते 4थी पर्यंत अजून शाळा सुरू करण्यात आल्या नाही, मात्र जे ग्रामीण भाग आहे तिथे 5वी ते 12वी तसेच शहरी भागातील 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। शाळेमध्ये तर जे काही कोरोनाचे नियम आहेत त्याचे सर्व पालन करण्यात येत आहे। मी वाशिम येथील हॅपी पीएसए या स्कूलमध्ये इथे मुलांची सर्व जे काही येताना तपासणी आणि सॅनिटायझर वगैरे सगळं वापर करून तसेच विद्यार्थ्यांचं स्वागत पण करण्यात आलंय, कारण दिवाळी 2 वर्षानंतर दिवाळी एक तर साजरी करण्यात आली आणि मध्यंतरी या दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांकडून कारण यावेळेसही स्कूल उशिरा सुरू झाल्या, त्या दरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासही देण्यात आला होता। तर आज हा पहिला दिवस आहे वाशिममध्ये शाळा उघडण्याचा। मी आहे या विद्यार्थ्यांसमोर, कारण पालकांची ही मानसिकता होती आणि पालक तर खूप खुश आहेत आणि जे 1ली ते 4थीचे विद्यार्थी आहे यांची शाळा सुरू व्हाव्यात अशी मागणी पालकांकडून होत आहे, तसेच विद्यार्थ्यांकडून होत आहे, कारण 5वी पासून वरील विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत। मी आहे या विद्यार्थ्यांसोबत, आपण यांना विचारूया नेमकं त्यांची कशी तयारी त्यांनी केली होती। मला सांगा, तुमची आता दिवाळीनंतर स्कूल सुरू झाली, तुम्ही अभ्यास वगैरे केला होता? हो सर, केला होता। आता 10वीची परीक्षा आहे तर अभ्यास करणं गरजेचं होतं तर केला। अच्छा, तुमची आता दिवाळी 2 वर्षानंतर दिवाळी आली आणि आता तुमच्या म्हणजे स्कूलमध्ये तुम्ही दिवाळी दरम्यान अभ्यास केलाय का? कारण मध्ये आपलं जे सत्र सुरू झालंय ते उशिरा सुरू झालं। सर रेग्युलर इतका तर नाही झाला, पण थोडासा केला। तू सांगा, आता तुझी एक्साइटमेंट होती कारण आजपासून शाळा सुरू होते, शाळेत येण्यासाठी? हा सर, तयारी होती तुझी? हा सर, अभ्यास वगैरे सगळं झालंय?
हा सर, थोडंफार झालं सुट्ट्या, तितकं नाही झालं, पण जितकं माझ्याकडून झालं तितकं मी केलं आहे. तू सांग. शाळेत येण्यासाठी आमचा उत्साह पहिलेपासूनच भरपूर होता. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जेवढा प्रत्यक्ष शाळेत अभ्यास होतो तेवढा होऊ नाही शकला, परंतु आम्ही यावेळेस पण उत्साहित आहे. जे तू सांग, कारण गत 2 वर्षापासून मधल्या काळात शाळा बंद होत्या आणि यावेळेसही सत्र उशिरा सुरू झालंय. मध्यंतरी आता दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या. आता तू शाळेत आली, तुझी सगळी तयारी झाली? हो, कारण की टीचर स्टाफ खूप छान आहे आणि त्यामुळे टीचर्स पूर्णपणे आमची तयारी करून घेतातच आणि आम्ही पण पूर्ण केलेलं आहे. अच्छा, तुझी तयारी झाली? हो हो, आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहोत. इथे आजचा पहिला दिवस आहे शाळेचा. आज तसंही ऑनलाईनमध्ये शिकवलंच होतं, पण आम्हाला खूप उत्सुकता होती पहिल्या दिवसाची. अच्छा, ऑफलाईन शिक्षण चांगलं की ऑनलाईन? तसं म्हटलं तर ऑफलाईनच चांगलं आहे, कारण ऑनलाईनमध्ये तितका अभ्यास होत नाही आणि घरी इतकं लक्ष जात नाही अभ्यासावर जितकं ऑफलाईनमध्ये जातं. बरं, तुझ्या आई वडिलांची तयारी होती शाळेमध्ये पाठवण्यासाठी? हो, होती ना. मॅम, तुम्ही सांगा, आता तुम्ही दिवाळीच्या व्हॅकेशन नंतर, सुट्ट्यानंतर आज पहिला दिवस आहे, नेमकं तुमची काय तयारी? आजपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवलं सर, परंतु आता दिवाळीपासून जे ऑफलाईन सुरू झालं तर मुलांचा उत्साह बघून आमच्यामध्ये सुद्धा एक नवीन उत्साह त्या ठिकाणी निर्माण झाला की जे ऑनलाईनमध्ये शिक्षण देतो आम्ही, पण एवढा स्क्रीन टाईम जास्त होत असल्यामुळे मुलांना तेवढा इंटरेस्ट येत नाही. जे लास्ट लेक्चर राहायचं आमचे त्याच्यामध्ये बरेचसे अटेंडन्स आम्हाला कमी वाटायचं. त्या मानाने आम्ही ऑफलाईन स्कूल सुरू केल्यानंतर आम्हाला भरपूर रिस्पॉन्स मिळाला सर. आमची स्ट्रेंथ पण भरपूर चांगली आहे आणि विद्यार्थ्यांच्या सहवासात आम्हाला नेहमीच आनंदच वाटेल, कारण आम्ही टीचर आहोत सर. टीचर, तुम्हाला असं वाटतं की ऑफलाईन स्कूल कायम सुरू असली पाहिजे? हो सर, नक्की. कारण 1ली ते 4थी अजून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू व्हायची आहे. हाँ, तर तेही मुलं फार एक्साइटेड आहेत सर येण्यासाठी. आम्हाला सारखे कॉल करतात, मॅम भैया तो आ रहा, हम क्यों नहीं आ रहे, दीदी तो आ रहे, हम क्यों नहीं आ रहे. तर कोरोनाचं जर चांगल्या प्रकारे पालन होत आहे स्कूलमध्ये, तर माझी म्हणजे अशी विनंती आहे पालक लोकांना की जर सुरू झालं तर त्यांना शाळेत पाठवायला काही हरकत नाही सर, पाठवू शकतात ते. प्रशासनाकडून अद्याप सुरू नाही करणार. सर, मला सांगा, तुमची शाळेकडनं कशी तयारी करण्यात आली? कारण अगोदरच जे सत्र आहे ते सुरू झालं होतं उशिरा. बरोबर सर, जसं आपल्याला माहिती आहे की 2 वर्षापासून शाळा बंद होती, पण शाळा म्हणजे बिल्डिंग नेमकी बंद होती, पण आमचे ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन क्लासेस ते चालू होते. आमचे शिक्षक लोकांनी, टीचर लोकांनी ऑनलाईन क्लास घेऊन मुलांना भरपूर त्यांचा सराव करून घेतला आहे. टेस्ट वगैरे आम्ही ऑनलाईन घेतले आहे. शाळा बंद होती, पण जे प्रोसेस असते अकॉर्डिंग टू CBSE किंवा एक्झाम, ते पूर्णपणे आम्ही मुलांची घेतली आहे. ऑनलाईन जितकं आमच्याकडून प्रयत्न झाले, आमचे टीचर, आम्ही सर्व ते घेतलं आहे. आज ऑफलाईन चालू होते. असं हे सर्वात म्हणजे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. ऑफलाईन क्लासेस चालू होतात आहे. 8 ते 12 हे तर चालू झालेच आहे, पण आशा करतो की लवकरच आपले जे लोअर क्लासेस आहे, खालचे क्लास पण चालू होतील. आणि आनंदाची बातमी आहे, मुलं पण उत्साहित आहे, पॅरेंट्स पण उत्साहित आहे की शाळा चालू झाली म्हणून. लवकरात लवकर पुढचे क्लासेस चालू होते ते आणखीन चांगलं होईल सर. श्वेता, हे आहेत वाशिमच्या स्कूलमधील विद्यार्थी तसेच शिक्षक. आज वाशिम जिल्ह्यातील केवळ जे ग्रामीण भाग आहे तेथील 5वी ते 12वी आणि शहरी भागातील 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले. मात्र जे लोअर क्लास आहे म्हणजे शहरी भागातील 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची मागणी होते. जी किशोर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. त्यामुळे जी लहान मुलं आहेत त्यांच्या देखील शाळा सुरू व्हाव्यात अशी या शिक्षकांची, पालकांची मागणी आहे. सध्या तरी जे मोठे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा सुरू होत आहेत दिवाळीच्या सुट्टीनंतर. इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोतच. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि आता बातमी आहे ड्रग्सच्या साठ्यांबाबतची. गुजरातमध्ये ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आणि गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातून कोट्यवधींचे अंमली पदार्थ सुद्धा पकडण्यात आलेत. द्वारका पोलिसांनी 63 किलो ड्रग्ससह 3 आरोपींना अटक केली. खंभलियाच्या आराधना धाम इथून 17 किलो ड्रग्स पकडण्यात आलाय आणि महाराष्ट्रातील सहजाद बाबू घोसी याला खंभालिया इथून अंमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आलंय. सहजाद बाबू घोसी याच्या चौकशीनंतर पोलिसांनी सलाया इथे तपास केला आणि रात्री उशिरा तपासात आरोपी सलीम आणि अली कारा यांच्या घरातून 46 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलाय.
गुजरात में द्वारिका और जामनगर का विभाजन होने से पूर्व ही ये सलाया का समुद्री तट है वो दाण चोरी के लिए बहुत कुख्यात है। जिस तरीके से मुंबई के एक शख्स को स्थानीय पुलिस ने हिरासत में लिया और उसको 19 जो पड़ी किया है वो हेरोइन और MD2 ड्रग्स की जो है उसके पास से बरामद हुई। ये जो पूरा जो मुद्दामाल है वो जो ये कारोबार है वो सलाया से संचालित होने का सामने आया है, जिसको लेकर सलाया के अली कारा और सलीम कारा की भी पुलिस ने जो हिरासत में लिया है और उनके घर पे जो छापेमारी की है तभी उन्हीं के घर से 47 पुड़िया और भी मिली है। तो ये पूरा करोड़ों का जो कारोबार है, नशे का ये काला कारोबार है वो सलाया से फिर शुरू हो चुका है। ऐसी जो वारदात सामने आए उसको लेकर स्थानीय पुलिस ने बहुत बड़ा ऑपरेशन है वो पार पाड़ के अभी जो नापाक इरादे है उसका पर्दाफाश किया है और भी कहाँ ये तार जुड़े हुए उसकी दिशा में पुलिस तपास कर रही है। किंजल कारसरिया, न्यूज 18, द्वारिका, गुजरात। ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी। एकीकडे राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। या रुग्णालयात मुख्यमंत्र्यांवरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। मान आणि पाठीच्या दुखण्यावरती उपचार केले जाणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना मानेचा आणि पाठीचा त्रास सुरू होता। सोमवारी केलेल्या तपासणीमध्ये मानेजवळील स्नायू दुखावले गेले असल्याचं स्पष्ट झालं होतं आणि एक छोटीशी शस्त्रक्रिया आणि उपचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पुढचे 3 दिवस केले जाणार आहेत। त्यासाठी काल संध्याकाळी मुख्यमंत्री HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले। या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांच्या सगळ्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।